हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज प्रियांका फ्रॉम रियांशान आई. तर आता मी कुठे जात आहे तर आहे 20 वर्षानंतर आमच्या फ्रेंड्सचं गेट टुगेदर. तर मी निघालेले आहे वसईला, कारण तिकडेच आम्ही फार्म हाऊस बुक केलेला आहे आणि आम्ही तिकडेच जाणार आहोत. त्याआधी इकडे बघा पाऊस पडला होता ना आठवडाभर, त्याच्यामुळे भरपूर असं पाणी इकडे सगळं साठलेलं दिसलेलं आहे. भरपूर पाणी वसईच्या ठिकाणी तर तुम्हाला माहितीच आहे, टी व्हीवर न्यूजवर आपण बघतच होतो की भरपूर पाऊस होतो. फायनली आम्ही जुचंद्र या स्टेशनला पोहोचलं. त्याच्यानंतरचं पुढचं स्टेशन जे होतं ना ते आमचं वसईच होतं आणि खूप दिवसांनंतर फ्रेंड्स सगळे एकत्र भेटणार होतो. फायनली सगळ्या जणी भेटलो. काही जणी थोडी शॉपिंग करायला गेल्या होत्या, म्हणून इकडे 2-3 जणी होत्या, त्यांच्यासोबत एक शूट करून घेतो, कारण ह्या आठवणी आहेत ना तर पुन्हा आपल्याला अशा कॅप्चर करता येत नाहीत. आणि आम्ही मैत्रिणी आहोत ना सगळ्याजणी, एकदम छोट्या म्हणजे स्कूलला असल्यापासून सगळ्याजणी खूप एकत्र होतो. तर सगळ्यांना भेटल्यानंतर तर आधी सगळ्याजणी खूप जास्त इमोशनल झाला, कारण खूप दिवसानंतर सगळ्याजणी भेटलो. त्याच्यानंतर फार्म हाऊसवाल्यांनीच एक 6 सीटर आम्हाला करून दिली होती. तर जाताना ना इकडे एक व्हिडिओ केला, तर भरपूर असं जे दिसत होतं ना ते सगळं पाणी ॲक्च्युअलमध्ये साठलेलं होतं असो. तर त्यानंतर आम्ही फायनली फार्म हाऊसला पोहोचलो. हे आहे फार्म हाऊस जिथे आम्ही 1 डे स्टे 1 नाईट करणार आहोत. तर भरपूर अशी धम्माल वगैरे करायची होती. तर सगळ्यात आधी हा जो फार्म हाऊसचा व्ह्यू होता ना तो छान असा शूट करून घेतला. आणि वरून म्हणजे स्टेअरकेसवरून उभं राहून आहे ना समोर हा असा छान असा व्ह्यू दिसत होता. आणि समोर एक छान असा कळंब बीच आहे. त्या बीचला लागूनच हे फार्म हाऊस होतं, त्यामुळे आम्हाला खूप छान असं वाटत होतं, कारण जे बुकिंग केलं होतं तेही फार्म हाऊस खूप छान होतं. तर म्हटलं ह्या सगळ्या आठवणी कॅप्चर हव्यात, म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न चालला होता की हे सगळं व्यवस्थित आपण आपल्या फोनमध्ये कॅप्चर करून घ्यावा, जेणेकरून नंतर जेव्हा कधी आठवण येईल सगळ्यांची तर हे सगळं मला असं व्यवस्थित बघता येईल. त्यानंतर आमची जी रूम आम्ही बुक केली होती ती मिळाली. सगळ्याजणी आम्ही रूममध्ये गेलो आणि सगळ्यात आधी गेल्यानंतर आहे ना सगळ्यांना भरपूर भूक लागली होती, म्हणून स्नेहलने वगैरे सगळ्यांनी काही काही खायला वगैरे आणलंच होतं. मी काही नेलं नव्हतं, कारण माझा प्रवास हा सगळ्यांपेक्षा खूप जास्त लांब होता, त्याच्यामुळे मला काही घेता आलं नाही. तर सगळ्यात आधी इकडे बेडवर सगळ्यांनी बॅगा वगैरे टाकल्या आणि सगळ्यात आधी तर ही रूम बघून घेते की ॲक्च्युली कशी आहे. तर रूम तर आम्हाला आवडली होती, चांगला कम्फर्टेबल होती. फक्त प्रॉब्लेम ए सीमध्ये होता, जो चालत नव्हता. आणि काही जणांना ए सीची भरपूर जास्त सवय होती, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना अनकम्फर्टेबल वाटत होतं. त्यानंतर बाहेरचा नजारा, ओ माय गॉड, इतका सुंदर होता. सुंदर होता. करामती बघा बघा हा आला करामती मार खायचं का? खूप वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 20 वर्षानंतर, म्हणजे आम्ही 2006ला 10वीला होतो आणि तेव्हा आम्ही स्कूलमधून पासआउट झालो होतो. त्याच्यानंतर प्रत्येकाची फॅकल्टी वेगवेगळी होती, त्याच्यामुळे आम्ही एकत्र असं भेटलोच नव्हतो. त्यानंतर मग स्कूलचा प्रवास संपला, कॉलेजचा प्रवास संपला, नंतर लग्नाचा प्रवास आला. सगळ्यांची, काही जणांची लग्न झाली, काही जणांची पेंडिंग होती तीही झाली, सगळ्यांची लग्न वगैरे झाली. आणि मग सगळ्यांचं भेटणं असं नाही झालं, सगळेजण आपापल्या संसारात बिझी झाले, त्याच्यामुळे इतकं काही भेटणं सगळ्यांचं झालं नाही. फायनली आज 20 वर्षानंतर असा एक मूड आला की आम्हाला सगळ्यांना खूप इगरली एकमेकांना भेटावं असं वाटलं. आणि त्याच्यामुळे आम्ही हा गेट टुगेदरचा प्लॅन केला. आणि बोलणं वगैरे तर इतकं चालू डिस्कशन चाललंय आणि मी आणि शौर्य असं पडलोय बेडवर. सुंदर. हाय शौर्य. बघा आम्ही असं पडलो, कारण आहे ना यांचं असं डिस्कशन चाललेलं आहे आणि त्या डिस्कशनमध्ये आम्हाला एंट्री नाहीये. सो आम्ही म्हटलं आम्ही असं पडतो. काय ना शौर्य, काय करायचं? मोठ्या लोकांच्या लग्नात छोटे काय करणार, हो ना? आईच्या ह्याच्यात काय करायचं मुलांनी. आणि आईचं डिस्कशन एकदम डेंजर असतं. मी तर शौर्याच्या आईचं डिस्कशन एकदमच डेंजर असतं, त्याच्यामुळे मग म्हटलं आम्ही डिस्कशन चालू. आणि सगळ्यांचंच प्रमोशन झालं होतं. म्हणजे त्यांचं सगळ्यांनाच मुलं झालेली होती, सगळ्यांची मुलं मोठी होती, प्रत्येकजण आपापली मुलं घेऊन आले होते. मीही माझ्या रियांशला घेऊन गेले होते. तर सगळ्यांच्या मुलांनाही भेटता आलं. आणि तिकडनंच ह्यांच्या गप्पा तर अजिबातच संपत नव्हत्या. त्यांना असं वाटलं होतं की किती बोलू आणि किती नाही. मलाही तसंच वाटत होतं, पण मला ना हे सगळे मुमेंट कॅप्चरही करून घ्यायचे होते. त्याच्यामुळे मी माझं शूटिंग करण्याचं काम हे चालूच होतं, कारण सगळे मुलं, लहान मुलं सगळी इतकी क्यूट होती ना. तर मला हे सगळं सोडायचं नव्हतं. ह्यांना सगळ्यांना मला असं माझ्या मोबाईलमध्ये छान असं कॅप्चर करून घ्यायचं होतं. फायनली मग आम्ही थोडा वेळ असं पेटपूजा केली, थोडं खाल्लं पिल्लं आणि नंतर सगळेजण गप्पा मारत होते. आणि मुलं आहेत ना तीसुद्धा छान अशी रुळली होती. आम्हाला वाटलं होतं मुलं कशी राहतील, पण मुलंही छान रुळली होती. आणि त्याच्यानंतर माझं हे फोटोशूट काही थांबत नव्हतं. मला जिकडे जाईल तिकडे हे फोटोशूट करणं तर माझं बनतंच. तर इकडे माझं छोटंसं असं शूट करून घेतलं.
आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी 7:15 दरम्यान आम्ही या बीचवर गेलो. कळंब बीच आहे हा. या बीचला लागूनच आमचं फार्म हाऊस आहे. खूप सुंदर संध्याकाळचा सनसेटचा नजारा होता. थांब ना. खायचा होता म्हणून मग छान बीचवर. आणि ॲक्च्युली असं झालं होतं ना की आपल्यासमोर पाऊस पडून गेल्यामुळे ते मी इग्नोर केलं. त्याच्यानंतर बीचवरून जाऊन आल्यानंतर ना आम्ही इकडे बाजूच्याच या गार्डन एरियामध्ये गेलो. तिकडे मस्तपैकी धम्माल, खूप मजा मस्ती ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि फार्म हाऊस खरंच खूप छान होतं. फक्त ते एसीचं तुम्हाला म्हणाला ना तोच तेवढा प्रॉब्लेम होता. बाकी फार्म हाऊस खरंच खूप छान होता. आणि बीचच्या बाजूला असल्यामुळे तिकडे भरपूर असा वारा सुटला होता. तर आम्ही थोडीसं एक फेरफटका मारला. काही जणांनी मारला, काही जणांना काही एवढा इंटरेस्ट नव्हता. माझी बाय माझ्यासाठी छान असं हे मला दिलं तुम्ही. श्रेष्ठा मग श्रेष्ठाने मला दिलं. थँक्यू माय बेबी. हाय एव्हरीवन. तर आम्ही आलेलो आहोत आज इथे वसईला रॉयल रेस्टॉरंट म्हणून एक फार्म हाऊस आहे. तिकडे खूप जवळ 20 वर्षांनंतर आम्ही सगळ्या फ्रेंड्स भेटलोय. तर खूप सुंदर असा दिवस चाललाय. दाखवते तुम्हाला. त्यांच्या फक्त आणि फक्त गप्पा चालू आहेत ज्या संपत नाहीयेत. आणि श्रेष्ठा अशी येते मला वेफर्स देऊन जाते. शी इज अ काइंड पर्सन. रियांशलाही देते. श्रेष्ठा से हाय. हाय कर श्रेष्ठा. वाव माय बेबी. रियांश पण माझा बेबी आहे. रियांश हाय कर. चांगलं वाटते. खूप छान असं मस्त. चला आता पुढचा सगळा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही नाईट आऊट केला. तेवढा वेळही आम्हाला खूप जास्त कमी पडला होता. पण आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या आणि आम्ही फुल नाईट आऊट मारला होता. खूप छान, खूप गप्पा रंगल्या होत्या. खूप सुंदर अशा आठवणी ह्या मोमेंटमुळे मला कॅप्चर करायला मिळाल्या. सकाळी 6 वाजता उठल्यानंतर ना बाहेरचा हा नजारा असा काही होता जो खूप छान होता. आणि इकडे ना थोडीशी जी ग्लास होती ना ती तुटली होती. पण भीती अशी होती की लहान मुलं होती आणि बाजूला ना ही विहीर होती. त्याच्यामुळे इकडे लहान मुलांना पाठवणं थोडंसं धोकादायक होतं. म्हणून जराशी काळजी घ्यावी लागत होती जेव्हा गॅलरीमध्ये मुलं येत होती. अदरवाईज सगळं ओके आणि खूप छान होतं. वातावरण खूप सुंदर झालं होतं. फायनली ट्रिप वगैरे सगळीच झाली आणि आम्ही परतीच्या वाटेला निघालो. तिकडनं बाहेर पडताना ना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये थोडेसे अश्रू होते, थोडेसे आनंदाश्रू होते. कारण आता पुन्हा आमची भेट कधी होईल ते आम्हाला माहीत होती. चला तर मग भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.